बावधन पोलिसांनी भोंदू बाबाला ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते होत आहेत। त्याच्याकडून बरंचसं साहित्य जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं काय साहित्य आहे आपण जाणून घेणार। काय सांगाल सर, तपासामध्ये बरंचसं साहित्य जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, काय काय साहित्य आहे आणि काय तपासात निष्पन्न झालं? सदरच्या केसमध्ये 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला असून सदर तामदार नावाच्या भोंदू बाबाचे जे कारनामे आहेत ते समोर उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये जप्तीमध्ये त्याच्याकडून 2 मोबाईल, 3 मोबाईल, 2 आयपॅड आणि त्यांच्या जवळ मेडिसिनच्या गोळ्या मिळालेल्या आहेत। एक पाकिट रिकामं होतं आणि दुसऱ्या पाकिटामध्ये 9 गोळ्या आहेत। त्या बाबतीत देखील वैद्यकीय सल्ल्यानुसार त्या गोळ्यांचा परिणाम आणि गोळ्यांचा उपयोग अधिक गोळ्या कशासाठी वापरल्या जाते या बाबतीत मेडिकल ऑफिसर यांचं मार्गदर्शन घेण्यात येणार आहे। आणि यामध्ये जे पीडित आहेत ते पीडितांना असं आवाहन करतो की आणखीन कोणी या भोंदू बाबाच्या या कृत्याला बळी पडले असतील तर त्यांनी बिनधास्तपणे बावधन पोलिसांशी संपर्क करावा। आतापर्यंत आम्हाला 7 साक्षीदार, 7 या बाबाच्या संदर्भाने पीडित व्यक्ती आमच्या संपर्कात आलेले आहेत। या जप्त केलेल्या साहित्यामधून, अनालिसिस मधून, टेस्ट नंतर त्यातल्या बऱ्याच गोष्टी ओपन होणार आहेत। खरं तर एक बोललं जाते की त्याचं जे साहित्य मिळाले, मोबाईल असेल किंवा आयपॅड असेल, त्याच्यामध्ये अनेक अश्लील क्लिप्स आहेत। साधारणतः काय अंदाज आहे आणि कशा पद्धतीने त्याचा तपास केला जाणार आहे? पीडितांचं त्याच्यात क्लिप असण्याची शक्यता आहे का? त्या दृष्टीनेच आम्ही ते अनालिसिस साठी पाठवत आहोत। त्यानंतरच त्यातली सत्यता किंवा त्यामध्ये असणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगता येतील। एकंदरीतच या भोंदू बाबाचे कारनामे जे आहेत ते अनेक समोर यायला लागलेले आहेत आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि आणखी जे कोणी पीडित असतील त्यांनी समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।